ती काय यावंच लागते आंघोळीला. तर काय म्हणताय मित्रांनो, मी तुमचं कार्तिक दाराने तुमचं आपल्या वाडीवरच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे. तर आज आपण चालू होतो आंघोळीला, तर ते म्हणजे आपल्या नांदगावच्या दारणा धरणावर. तिडे आलो पाहते तर मकर जनावर म्हणलं तुम्ही आमच्यासारखीच आंघोळीला आलेत, पण काच तिडे एवढी गर्दी का प्रमाणाच्या बाहेर, अशी काय जत्राच भरली. पहा बरं किती पब्लिक आहे. गोदाड्या दिवायला ना आंघोळीला, आपण तर डायरेक्ट आंघोळीला चालू होतो, डायरेक्ट बाटले घेऊन. त्याच्यानंतर आमच्या भाऊ एवढा गोदाडे दिले होते का प्रमाणाच्या बाहेर. आमचा बाबू तर डायरेक्ट डबकीच घेऊन आला होता, कारण त्याला पोहायला शिकायचं होतं. त्याच्यानंतर खाली येऊन भाऊन त्यांनी घेतल्या गोदाडे धुवायला. अशा देऊल्या का पाठच तर देऊल्या. गोदाडे देऊन झाल्यानं व्हायची वेळ आली. गोदड्याला मी घेतलं होतं का तिनं मला घेतलं होतं तेच कळा ना. गोदाड्या वाळत घातल्या आणि त्याच्यानंतर आमच्या बाबूला डायरेक्ट डबकी बांधली आणि लागला ना पोहायला. पावर किती मस्त पोह राहिले. त्याच्यानंतर आमच्या बाबूनं तिडे आंघोळ केली आणि आम्ही डायरेक्ट आलो खोल पाण्यात आंघोळ करायला. पावर एवढं कशी पोरा उड्या मारतात. म्हणलं मी अशाच उड्या माराव काय. आलो मारले ना एक सोळ. कधी येशाल मग तुम्ही पण आंघोळीला. अहो येऊन तर पा, एवढी मजा येते का प्रमाणाच्या बाहेर. त्याच्यानंतर आमच्या भाऊने उडी मारली. कशी वाटली आपल्या भाऊची उडी एकदा कमेंट मध्ये सांगा की राव. सोमनाथ भाऊनं उडी मारली आणि त्याच्यानंतर आमच्या सचिन भाऊनं पण उडी मारली. मग आली परत माली बारी. मी तळ्यात तोंडाला साबण लावूनच उडी मारली. कशी वाटली मग आपली उडी एकदा आपल्या ब्लॉगला लाईक करून कमेंट मध्ये नक्की सांगा बरं. त्याच्यानंतर आमच्या वहिनीने पण उडी मारली. तिला येते पोहता. भाऊन मी तर कशान मशा उड्या मारते. आमचा तर डायरेक्ट नादच नाही करायचा. त्याच्यात काय वेळेस रेसायला येते. पाहू बरं कोण जिंकते. काच कळलो मीच. अशाच प्रकारे आमच्या सगळ्यांच्या आंघोळी झाल्या आणि डायरेक्ट बसलो जेवायला. जेवण झालं ना आपल्या सचिन भाऊनं मकर गाणी लावून दिली असं. अशीच गाणी ऐकत ऐकत आम्ही डायरेक्ट निघालो घरी. आणि आजचा आपला वाढदिवसाचा ब्लॉग इथे संपून टाकू. भेटू मग पुढच्या ब्लॉग मध्ये. आणि असेच ब्लॉग पाहण्यासाठी तुमच्या लहान भावाला आताच फॉलो करून जा.